चला काही करा, जास्त वेळ जाऊ देऊ नका ही विनंती आहेत, कारण अजूनही इथून पुढे 6 मॅच आहेत. पहिल्या फेरीत पुढच्या 6 मॅचेस बाकी आहेत, त्याच्यामुळे विनंती आहे. यावेळचा बॉल अपील बरोबर समोर आढळल्यात. पंचांचं बोट हवेमध्ये, लेग बिफोरच्या माध्यमातून रोहित आले आणि रोहित माघारी परतले. विकेटचं पतन गॉन. हॅट्रिक विकेट जर मैदानाच्या मध्ये इथे कंप्लीट झालीत तर प्राइज असणार आहेत. नारायणजी घाडी बहुजन विकास आघाडीचे एक कट्टर समर्थक आहेत आणि त्यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहे. आणि आमचे डीजे मॅन राज आपल्यासाठी देखील पारितोषिक येत आहेत. नारायणजी घाडी साहेब बहुजन विकास आघाडीचे अगदी कट्टर समर्थक आणि त्यांच्या माध्यमातून ते पारितोषिक. पहिला 3 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहिलात. पहिल्या 3 बॉलवरती डीजे थँक्यू. हॅट्रिक बॉल सध्या मैदानाच्या मध्ये लगातार 2 विकेट आल्यात. हॅट्रिक कंप्लीट होईल का तर नाही. तिथे मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल आहे, ती सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जर स्कोर कार्ड वरती पाहिल्यात तर जाऊन पोहोचतायत 1 या आकड्यावरती. सध्या एन्जॉय करतात नारायणजी घाडी साहेब आणि त्याची संपूर्ण टीम या मैदानाच्या आतमध्ये मॅचचा आनंद तेही घेत आहेत. क्रिकेट प्रेमी आहेत. पुढचा बॉल पुन्हा खेळायचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत दिल्लीमधून जोपर्यंत बॉल फिल्डिंग करतील एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिलीत तर पुढे चालल्यात, जाऊन पोहोचतात 2च्या घरामध्ये. षटक संपलं. पहिलं षटक समीर महाडिकचं आपल्याला पाहायला मिळालं. धावा धावफलकावरती 2 या जावं डीजे कडे. ऐकूया संगीत. नव्यानं गोलंदाज दीपेश लोखंडे पाहायला मिळत आहेत. दीपेश लोखंडे मैदानाच्या मध्ये येत आहेत. याही खेळाडूकडे पाहिलं तर अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची वर्णी लागतात. मग बॅटिंग असू द्यात, बॉलिंग असू द्यात, दोन्ही क्षेत्रामध्ये कामगिरी करणाऱ्यापैकी एक खेळाडू तो सध्या मैदानावरती आलाय. पहिला बॉल खेळायचा प्रयत्न केलाय. पहिला चेंडू मात्र फिल्डिंग केलाय. बॉडी लँग्वेज खूप चांगली दिसत आहेत. पॉझिटिव्ह थिंकिंगनं सध्या मैदानाच्या मध्ये खेळ दिसतोय तो अडखळ फायटर्सचा. अडखळची देखील स्पर्धा याच मैदानावरती आपण पाहिलेली आहेत पूर्ण होत असताना. अनेक वेळा ते देखील मात्र आयोजन करत असतात एका चांगल्या स्पर्धेचं. सध्या तोच संघ अडखल फायटर क्रिकेट संघ आपण मैदानावरती फिल्डिंगमध्ये पाहत आहेत. याच्यानंतर भीम गर्जना क्रिकेट संघ कुडूक बौद्धवाडी आपण टॉसला या. आणि श्री मंगलमूर्ती क्रिकेट संघ चौकी आपणास विनंती असेल आपण देखील टॉसला या. ओव्हर द विकेट. हवेमध्ये बॉल आहेत. पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षक मात्र अगदी जम्प करण्याचा प्रयत्न. बॉल त्याच्या डोक्यावरून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. थर्डमॅनला चौकार. थँक्यू. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतात 7. बॉल्स आतापर्यंत केस संपल्यात 2. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल. गोलंदाज रेडी. फुलटच बॉल. फॉटका अगदी त्या ठिकाणी सजवला. चेंडू चालला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला फिल्डिंग केलेत. एकला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पाहिला. थोडंसं आरामात रित्या आला आणि त्याचा फायदा मैदानाच्या मध्ये डबलमध्ये घेतलायत. या 2 धावेनं टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिले तर 8 धावा 9 धावा.
9 धावा झाल्यात. षटकातील बॉल क्रमांक 4 उर्द विकेट. पुढचा बॉल पुन्हा आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला बॉल पायावरती आदळलायत. तिथून मात्र आपण पाहिलं तर अपील झाली होती पंचाने, परंतु ते दात फेटाळून लावलेत. षटकातील बॉल क्रमांक आता पाहिलं तर शेवटचा बॉल बाकी असेल. धावा झाल्यात 9. सध्या ग्रुप ई मधला आपण मॅच क्रमांक हा 2 पाहतायत. त्याच्यानंतर मॅच क्रमांक 3 ला सुरुवात होईल. भीमगर्जना क्रिकेट संघ कुडूक बोधवाडी, श्री मंगलमूर्ती क्रिकेट संघ चौकी यांच्यामध्ये मॅच रंगेल. ओव्हर द विकेट. फटका खेळलाय समोरच्या दिशेनं. लॉंगॉनला फिल्डर आहे त्या ठिकाणी तैनात. जोपर्यंत बॉल वरती येतील, हातातून बॉल निसटला, मिसफिल्ड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचा फायदा घेतलाय सिद्धेश. त्या ठिकाणी मात्र फिल्डिंग करत असताना 2 धावा येतात. 2 धाव्यानं संघाची धावसंख्या धाव फलकावरती 11. 11 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. धावा धाव फलकावरती 11. या आपण जाऊयात डीजे कडे, ऐकूयात संगीत आणि येऊयात मैदानाच्या. अतुल महाडिक तिसरं षटक. पहिला बॉल अंपायर अगदी दर्शवत आहेत. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा धावेनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतात 12. पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न, परफेक्टली टायमिंग नाही साकारू शकले. एक धाव त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर 13. 13 धावा धावफलकावरती आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या आपण मैदानावरती आहोत. युवा चषक मंडणगड मधील अगदी मानाची स्पर्धा आपण सर्वजण पाहतायत. धावचीची संधी त्या ठिकाणी निर्माण झाल्यात आणि बॅटर सेफली अगदी आपल्या क्रीजमध्ये पोहोचल्यात. एक सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 14च्या घरामध्ये. या ओव्हरमधील आतापर्यंत विचार केला तर बॉल फेकून झाला 2. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. 5-5 बॉलचं एक षटक हे तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. अतुल महाडिक तयार. अतुल महाडिकचा बॉल हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाला समीर महाडिक कुठलीही चुकी न करत असताना त्यांना टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन. गॉन. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावा फलकावरती आपण 14. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. अतुल महाडिक मैदानाच्या मध्ये तयार आहेत. ओम फनसे नव्यानं बॅटर मैदानावरती आल्यात. भरपूर सारे खेळाडू ज्यावेळी MPL पार पडते, मंडणगड प्रीमियर लीग पार पडते, त्यावेळी देखील भरपूर सारे खेळाडूंना खेळताना आपण पाहिलेत. ओम फनसे सध्या मैदानाच्या मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिथून एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धाव फलकावरती 15. संपूर्ण युवा क्रीडा कमिटी भरपूर सारी मेहनत, कारण आयोजन करणं साधं सोपं काम नाही आहे. त्याच्यासाठी परिश्रम करावे लागत आहेत, त्याच्यासाठी मेहनत करावी लागते आणि मेहनत त्याच्यानंतर सर्वाधिक महत्त्वाचं तुमचं टीमवर्क. आज युवा क्रीडा कमिटीकडे ते टीमवर्क आहेत, त्याच्यामुळे या सर्व काही गोष्टी अगदी साध्य होत आहेत. एक सिंगल मिळालं, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जातोय. तिथे मात्र आपण पाहिलं तर अगदी 2 धावा पूर्ण होतील आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतायत 17 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपला आहेत. धावा 17. त्यांनी मंचाच्या दिशेने यायचं. रोशन मालव. त्याच्यानंतर ग्रुप ए जो खेळणार आहेत त्याच्यामधले ज्या 8ही टीमचे कॅप्टन आहेत त्यांना विनंती असेल आपण जिथे आयोजन कमिटीचे मेंबर्स आहेत त्या दिशेने पण सर्वांनी यावं.
यंगस्टार क्रिकेट संघ पाचरल, वेरळ क्रिकेट संघ वेरळ, सोमजाई क्रिकेट संघ बुरी, श्री भैरवनाथ क्रिकेट संघ रतांबेवाडी, भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर बी, श्री धरमबाजी क्रिकेट संघ सावरी दत्त मंदिर, श्री गणेश मंदिर क्रिकेट संघ आंबवणे गाव आणि भैरवनाथ क्रिकेट संघ शेनाळे बोलाडेवाडी या सर्व टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, आपण आयोजकांची टीम आहेत त्यांना येऊन तिथे भेटाही आपणास विनंती असणार आहेत. 8ही टीमच्या कॅप्टन जो ग्रुप ए आहेत त्या ग्रुप ए मधल्या 8ही टीमच्या कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहेत ही आपणास विनंती आहे. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचतात 18. आतापर्यंत बॉल फेकून झालं 2. मैदानाच्या मध्ये गोलंदाज आहेत राज, अधिराज्य त्यांना गाजवायचं आहेत राज यांना, तेच राज सध्या. पुढचा बॉल लवर फुलटच बॉल खेळायचा प्रयत्न केलाय, चेंडूचा लॉन साईडला, क्षेत्ररक्षक मात्र वेगानं पुढे येतात, बॉलवरती फिल्डिंग केलेत, एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, फलंदाज होतील बाद. धावसंख्या 19 आणि 19 वरती धक्का क्रमांक 4. एकोणीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या मंचावरती उपस्थित असलेले आदरणीय प्रेमल जाधव साहेब गुडेगर गावचे आणि मनीष वामणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाणार आहेत. मी दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन आपण उपस्थित राहायचं, आपला स्वागत सन्मान या 2 बॉल नंतर आपण करूयात. इनिंग ब्रेक होईल. फटका खेळायचा प्रयत्न होता, पुन्हा चेंडू आणि बॅटचा संपर्क जो व्हायला हवा तो झाला नाही. तिथे मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल आलं, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतील बाद. विकेटचं होईल पतन, पंचांचा लेग बायचा इशारा. आदरणीय प्रेमलजी जाधव गुडेगर आणि आदरणीय मनीषजी वामने यांचा सन्मान आहे. तो सन्मान मात्र त्या ठिकाणी युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित युवा चषक 2026 मध्ये या शेवटच्या बॉल नंतर आपण तो करूयात. शेवटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू तिथून फिल्डिंग करण्यात आल्यात, एक धाव मात्र घेण्यात येतात. एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. धावा जाऊन पोहोचतात 21. पाठलाग करायचा मैदानाच्या मध्ये 22चा. तो टीम अडकल फायटर्स क्रिकेट संघ यांना भैरवनाथ क्रिकेट संघ टाकवलीच्या अगेन्स्ट या पुढील मॅचचा टॉस केला जाईल. त्यापूर्वी सन्मान आहेत, तो सन्मान आपल्या मंचावरती आपण करूयात. मान्यवरांचं यथोचित मान सन्मान मात्र केला जातोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून महत्त्वाचा वेळ आदरणीय प्रेमलजी यांनी दिला आहे आणि त्यांचा देखील सन्मान मात्र या ठिकाणी केला जातो. युवा क्रीडा कमिटी मंडणगडचे अध्यक्ष आदरणीय अमोलजी वैराग साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र सन्मान, त्यांच्या जोडीला संजयजी पातारे साहेब यांना आपण पाहतायत, हा सन्मान मात्र त्या ठिकाणी करतायत. थँक्यू सो मच. आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद आपल्या योगदानाबद्दल. युवा क्रीडा कमिटीच्या वतीने आपल्या मनापासून आभार आहेत. टॉस केला जाईल, कॅप्टनना विनंती असेल आपण टॉसला यावं. भीम गर्जना क्रिकेट संघ कुडूक बौद्धवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल श्री मंगलमूर्ती क्रिकेट संघ चौकी. आपले मनीष मामा आपले स्वागत आहेत. मनीष यांचा सन्मान केला जातोय. भरपूर मोठं योगदान त्यांचंही असतं. मग सातत्यानं नारंगीचं मैदान म्हटलं तर त्यांचंही एक वेगळं नातं या मैदानाशी जोडलेलं आहे. अशा मनीषजी यांचा सन्मान आहे, तो सन्मान मात्र देखील केला जातोय. संजयजी पातेरे साहेब, बिकुमामा मालप, अमोलदा वैराग यांच्या शुभ हस्ते मात्र सन्मान आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला टॉस करूयात. टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस होईल. भीमगर्जना क्रिकेट संघ कुडूक बौद्धवाडी आणि श्री मंगलमूर्ती क्रिकेट संघ चौकी यांच्यामध्ये टॉस होईल. ग्रुप ए मध्ये ज्या ज्या टीमचं मी नाव घेतलं त्या सर्व टीमचे कॅप्टन पण तिथे उपस्थित राहा. यंगस्टार क्रिकेट संघ पाचरल, वेरळ क्रिकेट संघ वेरळ, सोमजाई देवी क्रिकेट संघ बुरी, श्री भैरवनाथ क्रिकेट संघ रतांबेवाडी, श्री भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर बी, श्री धरमबाजी क्रिकेट संघ सावरी दत्त मंदिर, श्री गणेश मंदिर क्रिकेट संघ आंबवणे गाव आणि भैरवनाथ क्रिकेट संघ शेनाले बोलाडेवाडी. चला बॅट्समन इतका वेळ घेऊ नका, विनंती आहे अडकल लगेच चला क्रीज आखून घ्या ही विनंती आहेत. ग्राउंड स्टाफला विनंती असेल आपण यस या मॅच नंतर ते आखून घ्या कारण लाईन्स दिसत नाही आहेत, अजून भरपूर साऱ्या मॅचेस बाकी आहेत. त्याच्यामुळे विनंती असेल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे प्रतिनिधी
किंवा ग्राउंडचे माली जर उपस्थित असतील तर आपल्याला विनंती आहेत, आपण त्या लाईन्स आहेत त्या लाईन्स आखून घ्यायची विनंती असेल. तिथे टॉस सन्मान अगदी टीमचा केला जातोय. सध्या आकाश आहेत, प्रतीक आहेत, त्यांचा सन्मान आहेत, मनीषजी यांच्या शुभ हस्ते. टॉस कोण जिंकलं ते सांगा. चौकीने टॉस जिंकलं, फिल्डिंग स्वीकारलेत. चौकी टॉस विन आणि फुल फर्स्ट. हा निलेजी मांजरेकर साहेब यांच्याकडून रोशन मालप, रोशन भिकुमामा मालप यांना 1,000 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जात आहे. 1,000 रुपीज प्राइस. भाभी नवरदेव आहेत. अगदी मे महिन्यामध्ये आपल्याला मामांच्याच गावी जायचं आहे, बट्टीवाडी, आणि त्यांचे सुपुत्र आहेत रोशन मालप. 1,000 रुपयाचं पारितोषिक निलेजी मांजरेकर साहेब यांच्या वतीने ते दिलं जात आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. चला मॅचला सुरुवात होईल. पहिलं षटक, पहिला बॉल वेगवान हाताळलाय, जलद गतीने टाकलेला बॉल होता. स्ट्राईक एंड वरती दीपेश लोखंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर अतुल ही सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये आहेत. पहिला बॉल डॉट, पुढचा बॉल स्विच हिट खेळलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने, तो मार्गस्थ होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीपेश लोखंडे यांच्या बॅटमधून चौकार. पहिल्या बॉलवरती डॉट, त्याच्यानंतर चौकार. धावसंख्या 4. पुन्हा ते शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल मैदानाच्या मध्ये टाकलाय. डॉट बॉल आलायत. धावफलकावरती धावा आहेत त्या 4. 3 बॉल्स आतापर्यंत के संपल्यात. आव्हान तितकं काही मोठं नाही आहेत, परंतु मैदानाच्या मध्ये प्रयत्न आहेत ना, ते गोलंदाजी करणाऱ्या टीमला मैदानाच्या मध्ये आता प्रयत्न मोठेच करावे लागतील. टीम टाकवलीला ही मॅच जिंकायची असेल तर प्रयत्न मोठे करायचे आहेत रन वाचवण्यासाठी. दीपेश लोखंडेच्या बॅटमधून फटका तर सजवला आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, त्याच्या डोक्यावरून चाललाय बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवर प्लेचा अगदी फायदा घेत असताना दीपेश 4. धावा झाला सध्याच्या घडीला 8. दीपेश लोखंडे मैदानाच्या मध्ये अगदी या टीमच्या पाठीमागे उभा राहणारे खेळाडू आहेत. 0-4 अगदी आकडेवारी आहेत सध्या, तो स्कोर आहेत. .4 तुम्हाला पाहायला मिळत आहेत. याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मॅच आपल्या समोर येईल. टीम चौकी मंगलमूर्ती क्रिकेट संघ चौकीचा संघ फिल्डिंग करेल, बॅटिंग करेल संघ बौद्धवाडीचा. जास्त वेळ जाऊ देऊ नका, कारण टायमिंग जर पाहिलं तर सध्याच्या घडीला 8 वाजल्यात. फटका खेळलाय दीपेश लोखंडेच्या बॅटमधून ऑन साइडला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल, चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. कडक बॅटिंग मैदानाच्या मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी चौकार षटकार हे मात्र मैदानाच्या मध्ये खेळले जात आहेत. पहिला ओव्हरचा खेळ संपला, धावा झाला 14. पाठला करायचा आहे 22चा. या मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 8.
8 डावेची गरज आहे. अगदी येणारे षटकं असतील 3. 15 बॉल, 15 बॉलमध्ये 8. गोलंदाजी मार्कवरती पंकज. पहिले 5 बॉल पहिलं षटक दीपेश लोखंडेने खेळलं, 14 त्यांनी बनवलं, त्याच्यामध्ये 2 डॉट, 2 चौकार, 1 6. आता स्ट्राईक अतुल यांच्याकडे आहेत. पाहूयात अतुल कशा पद्धतीने खेळतील. अतुलच्या बॅटमधून फटका खेळलाय, बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने, तो मार्गस्थ झालाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार, पंचांचा सिग्नल. आहेत आपल्या नावी केलं, त्यांचं आपण अभिनंदन करूयात. हार्ड लक श्री भैरवनाथ क्रिकेट संघ टाकवली, आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. थँक्यू सो मच युवा चषकाच्या वतीनं. आणि आमचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे, तो खेळाडू आहे मिस्टर